अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुंडगिरीची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। क्रॉक बॉलच्या क्षुल्लक वादातून काही टवाळखोर तरुणांनी 2 युवकांना बेदम मारहाण केली असून या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। विशेष बाब म्हणजे हा संपूर्ण परिसर शिकवणी वर्गाचा असून येथे अशी घटना घडणे चिंतेची बाब निर्माण करणारे ठरत आहे। अकोला शहरातील जवाहरनगर ते शासकीय दूध डेअरी मार्गालगत असलेल्या धर्मवीर राजे संभाजी पार्क परिसरात रविवारी सायंकाळी मारहाणीची गंभीर घटना घडली। अभिजित देशमुख हे त्यांच्या मित्राच्या ट्युशन क्लासेस समोर उभे असताना पार्कमध्ये काही युवक क्रिकेट खेळत होते। खेळादरम्यान क्रॉक बॉल दिनेश सूर्यवंशी यांच्या पाठीला लागला। यानंतर बॉल परत देण्यास नकार दिल्याने वाद निर्माण झाला। या किरकोळ कारणावरून काही संतप्त तरुणांनी दिनेश सूर्यवंशी आणि अभिजित देशमुख यांच्यावर हल्ला चढवत बेदम मारहाण केली। या मारहाणीत अभिजित देशमुख गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। घटनेनंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असून मारहाण करणारे संशयित त्यामध्ये स्पष्टपणे दिसून आले आहेत। सिव्हिल लाईन पोलीस आरोपींचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान शहरात वाढत्या गुंडागिरीच्या घटनांमुळे नागरिकांनी तीव्र चिंता व्यक्त करत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। विशेष म्हणजे हा संपूर्ण परिसर शिकवणी वर्गाचा असल्याने इतरही जिल्ह्यातील मुलं मुली येथे शिकवणी वर्गासाठी येत असल्याने अशा गुंडगिरीच्या घटना घडल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे। पाठीमागून हा बॉल मला लागला। मारल्यानंतर मग मी खाली उचलला, मला काय लागलं हे बघितल्यानंतर हा बॉल होता। तर ते मुलं मग बॉल मागायला आले। त्यांना म्हटलं मी हा बॉल देत नाही, मी तुमच्या वडिलांना घेऊन या माझ्याकडे। तर त्याच्यावरून ते वाद करायला लागले। मी म्हटलं माझे मुलं, माझे लहान लेकरं तिथे खेळतात म्हटलं गार्डन मध्ये, हा बॉल समजा लहान लेकराला लागला, हा जागेवरच मरून जाईल एखादा लहान मुलगा, त्यासाठी त्यांना हा बॉल दिला नाही मी। त्याच्यानंतर त्यांनी वाद केला आणि बाकीच्या मुलांना फोन करून बोलवलं आणि जे मुलं होते ते मुलांनी 15 ते 20 मुलांचा टोळका होता आणि त्या मुलांनी माझ्या मित्राला मारहाण केली आणि ते चाकू घेऊन अंगावर आले। म्हणजे सराईत गुन्हेगार वाटले ते 2-4 जण त्यातले सराईत गुन्हेगार वाटले। पोलीस कंप्लेंट आता आम्ही हे झाल्यानंतर आम्ही पोलीस कंप्लेंट करण्यासाठी सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला आलेलो आहोत। त्यांनी आता मेडिकल केलं मित्राचं आणि आता ते बिल कारवाई करत आहेत। पार्कचा बॉल होता बा, तिथे लहान म्हणजे वर्दळीचं ठिकाण होतं, तर लहान मुलांना लागू शकते म्हणून आम्ही त्यांना बॉल देत नाही म्हणून म्हटलं, तर त्यांनी लगे 15-20 जण बोलवले आणि डायरेक्ट मारणं चालू केलं। आणि नंतर शेवटी म्हणजे एकाला पकडून ठेवलं होतं, तर मग दुसरा चाकू घेऊन मारायचा आला, तर पण तितक्यात मग तो झटका मारून पळून गेला।